या भागामध्ये सुतारकाम विभागातील मोजमापाच्या साधनांची माहिती घ्यावयाची आहे. सुतारकाम करत असताना मोजमापही घ्यावी लागतात. कोणत्याही प्रकारचा जॉब बनवण्यापूर्वी त्याची मोजमापं आपल्याला आवश्यक असतात. ही मोजमापं घेण्यासाठी ज्या साधनांचा वापर केला जातो त्यास मोजमापाची साधने म्हणजे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट असे म्हणतात. मोजमापाच्या साधनांमधील पहिलं मोजमापाचं साधन आहे स्टील टेप. याच्या साहाय्याने लाकडाची लांबी, रुंदी, जाडी हे मोजता येतात. हे हाताळायला अतिशय सोपे असते. एका स्टील किंवा प्लॅस्टिकच्या डबीमध्ये पातळ स्टीलची पट्टी असते आणि त्यावर एका बाजूला मिलीमीटर आणि दुसऱ्या बाजूवर इंचाच्या खुणा केलेल्या असतात. 3 मीटर, 5 मीटर लांबीमध्ये हे बाजारात उपलब्ध आहेत. आकृतीत दाखवल्याप्रमाणे याची रचना असते. स्टील रूल स्टेनलेस स्टील म्हणजे प्युअर पोलादापासून बनवलेले असतात. हे एक प्रत्यक्ष मोजमापाचे साधन असून हे सहजपणे वापरता येते. सुतारकामात मोजमापासाठी याचा वापर करतात. याच्या एका भागावर इंचाच्या तर दुसऱ्या भागावर सेंटीमीटरच्या खुणा केलेल्या असतात. या 15 सेंटीमीटरपासून 3 फुटापर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. मोजमापाचं पुढचं साधन आहे 4 फोल्ड फूट रूल. लाकडापासून बनवलेली ही 15 सेंटीमीटर आणि 4 तुकड्यात विभागलेली पट्टी बिजागरीने एकमेकाला जोडलेली असते. याच्या एका बाजूवर सेंटीमीटर आणि दुसऱ्या बाजूवर इंचाच्या खुणा केलेल्या असतात. यास घडीची पट्टी असेही म्हणतात. याची घडी करून ही सहज खिशात ठेवता येते. वापरायला अतिशय सोपी आणि सहज आहे. सुतारकामात मार्किंग म्हणजे आखणीसाठी आवश्यक असणारी काही साधने आपण पुढे पाहणार आहोत. यात गुण्या, गेजेस आणि आखणी यांची माहिती पाहणार आहोत. प्रथम गुण्या हा पोलादापासून बनवलेला असतो. याचे 2 भाग असतात, स्टॉक आणि ब्लेड. स्टॉकला खोड असे म्हणतात तर ब्लेडला पाते असे म्हणतात. हे दोन्ही एकमेकाला रिवेटच्या साहाय्याने काटकोनात फिक्स केलेले असतात. याचा उपयोग काटकोनात मार्किंग करणे, तयार केलेले जॉब तपासणे, जॉबसाठी तयार केलेल्या लाकडाचा पृष्ठभाग तपासणे, बाजू तपासणे आणि त्यांचा काटकोन तपासणे या कामी गुण्या वापरतात. आखणीच्या साधनांमधील पुढचे आखणीचे साधन आहे मार्किंग गेज. याच्या साहाय्याने लाकडावर मार्किंग करता येते. याचे 4 भाग पडतात, 1 स्टॉक, 2 स्टेम, 3 थंब स्क्रू आणि 4 पिन. याच्या स्टेमवर मार्किंग केलेले असते. त्याच्या शून्यावर पिन बसवलेली असते. स्टेम स्टॉकच्या मधल्या गाळ्यातून आरपार सरकत असतो. स्टॉक व पिनमधील अंतर जेवढे असते त्या मापाची समांतर रेषा लाकडाच्या बाजूवर आखली जाते आणि मार्किंग गेजच्या साहाय्याने मार्किंग केले जाते. मार्किंग गेज लाकडी किंवा हलक्या धातूपासून बनवतात. पुढचं साधन आहे मॉर्टिस गेज. याची सर्व रचना मार्किंग गेज प्रमाणेच असते. फक्त याच्या स्टेममध्ये एक खाच असते आणि त्या खाचेमध्ये पिन लावलेली एक सरकणारी धातूची पट्टी असते. तर एक पिन मुख्य स्टेमच्या 0 या अंकावर फिक्स केलेली असते. 2 पिनमध्ये जेवढे अंतर घेतले जाते तेवढ्या अंतराच्या समांतर रेषा लाकडाच्या बाजूवर आणि लाकडावर मारल्या जातात. लाकडावर मार्किंगच्या रेषा मारण्यासाठी जे साधन वापरले जाते त्यास स्क्रायबर असे म्हणतात. हा एका पोलादी सळईपासून बनवतात. याचे एक टोक सरळ आणि अणकुचीदार असते तर दुसरे टोक बेंड केलेले असते आणि त्यास टोकदार केलेले असते. यात दोन्ही वेगवेगळे स्क्रायबरही मिळतात, एक सरळ आणि दुसरा बेंड स्क्रायबर. पुढच्या भागामध्ये लाकडावर काम केली जाणारी वेगवेगळी साधने आपण पाहू.